नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या झणझणीत गावरान रेसिपी या यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज आपण बनवतो आहे काळ्या वाटणातील सुक्कं चिकन रेसिपी। त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे 250 ग्रॅम चिकन। त्याला आपण स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे। पातेल्यात 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून, 1 चमचा जिरे आणि 1 तमालपत्र टाकून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपण मस्त असे परतून घेणार आहोत। नंतर हे छान असे भाजून झालं कांदा की आपण यामध्ये चिकन धुवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। नंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि याला छान असं पाणी सुटस तोपर्यंत आपण ठेवणार आहोत। वरून पातेल्यावर आपण झाकण ठेवून 1 ग्लास पाणी ताटामध्ये ओतून घेणार आहोत। नंतर हे पाणी गरम झाले की आपण यामध्ये हे चिकनमध्ये ओतून घेणार आहोत। तर या पद्धतीने आपण हे पाणी यामध्ये ओतून घेतलेले आहे। तोपर्यंत आपण वाटणाला सुरुवात करूया। तर इथे 1 वाटी आपण खोबरं घेतलेलं होतं, ते मस्त असं छान खरपूस भाजून घेतलेलं आहे। नंतर 1 ते 2 कांदे आपण भाजून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत। नंतर इथे सर्व खडे मसाले आपण भाजून घेणार आहोत। ते भाजून झाले की त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून याचे वाटण करून घेणार आहोत। तर इथे चिकन मस्त असे शिजलेले आहे। तर एका पातेल्यात आपण तेल गरम करत ठेवूया। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण जे वाटण केलेले आहे ते भाजून घेणार आहोत। मस्त असे मसाल्यांना तेल सुटले की त्यामध्ये 2 चमचे घरगुती काळा मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला घालून मस्त असा छान असा मसाला भाजून घेऊया। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तर इथे आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत। यामध्ये आपण चिकन घालून घेणार आहोत आणि ही रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका। तर त्यामध्ये चिकन घालून घेऊया आणि थोडंसं चिकन परतले की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून 2 ते 3 मिनिट आपल्याला मस्त असे मसाल्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपली रेसिपी तयार होते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्कीच कमेंट करा। तर यामध्ये आपण मस्त अशी वरून कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तर ही आपली रेसिपी तयार आहे। तर रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।